हाय मंडळी, कसे आहात सर्व? चल, आज बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे. हो, नक्कीच गव्हाच्याच पिठाचे. बरोबर ऐकलत ना? गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे बनवण्यासाठी प्रथम गव्हाचे पीठ घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये लागणारं साहित्य ओवा, थोडंसं गरम तेलाचं मोहन आणि मीठ चवीनुसार लागतं आणि ते अगदी खुसखुशीत चवदार होतात. इथे मी थोडंसं 2 पळ्या तेल गरम करून घेत आहे. त्यानंतर ते गव्हाच्या पिठामध्ये थोडं चवीनुसार मीठ, ओवा आणि गरम केलेल्या तेलाचं मोहन टाकून घेणार आहोत. हे बघा, इथे मी चवीनुसार मीठ आणि अंदाजेच पीठ घेतलेलं आहे. मी मोजमाप वगैरे मला आवडत नाही, म्हणून मी पीठ अंदाजेच घेतलं आहे. कारण मी देखील हे पहिलीच वेळेस बनवून बघत आहे. मला पण खूप इच्छा आहे हे कसे लागतात हे बघण्याची. चला, मला वाटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. इथे मी थोडासा ओवा घेतलेला आहे यामध्ये टाकण्यासाठी आणि खूप छान टेस्ट येते आणि खायला खमंग लागतात. तुम्हाला पण आवडतील असे शंकरपाळे, नक्कीच ट्राय करा. मुलांचा खूप हट्ट होता, त्यामुळं मी पण म्हटलं चला काहीतरी नवीन करून बघूया, म्हणून मैदा खाणं चांगलं नाही. हे बघा, इथे मी गरम तेलाचं मोहन केलेलं आहे. आता मी हे पूर्ण पिठामध्ये मिक्स करून चमच्याच्या साहाय्याने पूर्णपणे मिक्स करणार आहे याच्यामध्ये. माझ्या मुलाला अशा वस्तू खायला खूप खूप आवडतं आणि मुलीला पण, म्हणून मला असं काहीतरी बनवावंच लागतं. इथे मी गरम पाणी करून घेत आहे यामध्ये मिक्स करण्यासाठी. त्यानेच मी हा पूर्ण डो बनवून घेणार आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने करा. या जागी तुम्ही तूप वापरलं तरी चालेल. मी इथे तेलाचा वापर केलेला आहे. इथे तुम्ही तुपाचा वापर केला तरी चालेल. आणि तुम्हाला गोड शंकरपाळे आवडत असतील गव्हाच्या पिठाचे, ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच तो व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन. अशा प्रकारे हे एक मिक्स करून घ्यायचं आहे. कारण थोडंसं गरम असल्यामुळे मी चमच्याच्या ह्याने करत आहे. नंतर मी हातानेच करणार आहे. मैदा खाणं हे कुणालाच आवडत नाही, कारण मैद्यामुळे होणारे साईड इफेक्ट सर्वांनाच माहीत आहेत. पण आपण दिवाळीला वगैरे सणांना तर शंकरपाळे मैद्याचेच बनवतो. पण एरवी खाण्यासाठी आपण गव्हाचे शंकरपाळे केलेच पाहिजेत, जेणेकरून मुलांनाही काहीतरी छान खायला मिळतो आणि पौष्टिकही असतं हे. कारण हे गव्हाच्या पिठाचं आहे, मैदा वगैरे ह्यात यूज केलेला नाही. हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळ्या वगैरे राहायला नको. आणि आपण जसं पीठ मळतो उंड्याचं, तसंच, फक्त हे थोडंसं गरम असतं आणि घट्ट असतं. माझ्या मुलांना तर हे करेपर्यंतही दम नव्हता निघत, कारण ते माझ्याच मागे लागले होते की मम्मी पटकन दे, मला खायचे शंकरपाळे, बनव. मागेच लागले. म्हणून फायनली मी ते बनवायला घेतले आणि तुमच्यासोबतही शेअर करत आहे. तुम्हाला ते कसे वाटतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थोडीशी दाखवण्याचा वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण माझ्याकडे कॅमेरा वगैरे ठेवण्यासाठी काही साहित्य नाही. मी जे आहे त्यानेच व्हिडिओ शूट करत आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जितकं छान पद्धतीने त्याला मॅश पूर्ण व्यवस्थित करता येईल तेवढं करा. पीठ नको राहायला त्यामध्ये. तुमच्या पण मुलांना अशा शंकरपाळे खायला खूप आवडतील. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. हे खूपच हळू होत होतं, त्यामुळं मी स्पीड वाढवून घेतलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट दाखवणं मुश्किल होतं कॅमेऱ्यामागे. त्यामागं खूप साऱ्या गोष्टी असतात, वेळ लागतो. आणि हे मी छोट्याशा पातेल्यामध्येच हे करत आहे, टोपल्यासारख्या पीठ मळत आहे. याचा व्यवस्थित गोळा करून घेतल्यानंतर त्याला साधारण 10 मिनटे झाकून ठेवायचं आहे आणि नंतर एक साईडला करून घ्यायचे आहेत आणि तेल पण गरम करायला ठेवायचं आहे. मी इंडक्शनवर करत असल्यामुळे मी थोडंसं
तेल माझं खूप जास्त लवकर गरम होतं. असे गोल रोल पोळी करून घ्यायची आहे त्याची. कोणत्याही आकाराची आली तरी चालेल. आणि त्याला मधून तूप लावून घ्यायचं आहे. त्याच्यावर अजून एक पोळी पसरून मस्त छान रोल करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा त्याची पोळी लाटून घ्यायची आणि मस्त पोळी लाटल्यानंतर त्याचे शंकरपाळे बनवून घ्यायचे चाकूच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडं शंकरपाळे बनवण्याचं कटर वगैरे असेल त्यांनी. जशा आकाराच्या हवे तुम्ही तशा आकाराचे हे करू शकता. मी साईडचा भाग काढून घेत आहे. ओवा टाकल्यामुळं पोटासाठी खूप छान चांगला असतो ओवा. हे बघा किती सुटसुटी छान एकानं एक लाईन निघत आहे. मी पण पहिलीच वेळेस ट्राय केले आहेत हे, तरी देखील तुमच्याशी शेअर करत आहे. माझ्या मुलाला जास्त गोड आवडतं, पण यावेळेस मी गोड नाही तर मिठाचे साधे
कसे झाले शंकरपाळे नक्कीच सांगा. बाय.